नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024 आज मित्रांनो 28 मार्च आहे. तर 28 मार्चला मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे. आणि तब्बल मित्रांनो आपण 64 घटकाची माहिती तुम्हाला सांगणार आहे. 64 ठिकाणची तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे, कुठे किती अर्ज आले याबद्दल. पोलीस भरती 2024 कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आले याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे. आणि जवळपास विद्यार्थी मित्रांनो आपण तुम्हाला 64 घटकाची माहिती सांगणार आहे. आणि सर्वांना एक मित्रांनो रिक्वेस्ट आहे, ज्यांनीसुद्धा फॉर्म भरला असेल तर आपल्या या व्हिडिओखाली कमेंट करा. जर समजा तुम्ही 28 मार्चला फॉर्म भरला असेल तर 28 मार्चलाच मित्रांनो कमेंट करा, तुमचा जिल्हा या ठिकाणी लिहा आणि टोकन क्रमांक त्या ठिकाणी सांगा तुम्ही किती आहे, तुमचा टोकन नंबर. येणाऱ्या विद्यार्थ्यांना मित्रांनो तुमच्यापासून फायदा होणार आहे. आणि तुमचं मित्रांनो मी नाव तुमचं व्हिडिओमध्ये जे आहे तुमचं स्क्रीनशॉटसुद्धा घेणार आहे मित्रांनो. तुमच्या नावासहित मी तुम्हाला तुमचा व्हिडिओ घेणार आहे, ठीक आहे. तर खूप मदत होणार आहे मित्रांनो. ज्यांनीसुद्धा फॉर्म भरला असेल तर टोकन क्रमांक सांगा, ठीक आहे. बरेच विद्यार्थी सांगत आहे त्यांचंसुद्धा नाव घेता आणि ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा घेणार आहे. काल काही विद्यार्थ्यांनी कमेंट केले त्यांचे, ठीक आहे. तर पहा मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जवळपास आपण 64 घटकाची माहिती तुम्हाला सांगणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि अशा प्रकारेच मी तुम्हाला रोजच्या रोज अपडेट देत असतो कोणत्या ठिकाणी किती अर्ज आले याबद्दल, ठीक आहे. तर चला चालू करूया. तर SRPF जालना आहे, तर या ठिकाणी जवळपास 10,000 प्लस अर्ज आले आहे. त्यानंतर धाराशिव आहे, तर धाराशिव या ठिकाणी 3,200 प्लस अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर SRPF हिंगोली आहे, तर या ठिकाणी 10,300 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर CP मुंबई बँड्समन आहे, या ठिकाणी 5,600 प्लस अर्ज आले. SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया या ठिकाणी जवळपास 9,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर SP भंडारा आहे, ते या ठिकाणी 4,100 प्लस अर्ज आले. त्याचबरोबर वर्धा या ठिकाणी 2700 प्लस अर्ज आले. तर या ठिकाणी खूप कमी जागा आहे, त्यामुळे या ठिकाणी कमी अर्ज आले. त्यानंतर SP सिंधुदुर्ग या ठिकाणी 400 प्लस जागा आलेल्या आहे, 400 प्लस फॉर्म आलेले आहे या ठिकाणी. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो SRPF हिंगोली आहे, तर या ठिकाणी जवळपास 10,800 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगर कारागृह या ठिकाणी 26,000 प्लस अर्ज आलेले आहे. अमरावती ग्रामीण या ठिकाणी 13,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर SP अकोला आहे, तर या ठिकाणी 7,100 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर CP मुंबई आहे, या ठिकाणी 1,63,000 मित्रांनो क्रॉस झालेले आहे, ठीक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मिनिटांनी फॉर्म वाढत आहे मित्रांनो CP मुंबईला आणि भयंकर या ठिकाणी फॉर्म वाढत आहे, ठीक आहे. तर या ठिकाणी मी तर म्हणतो यापेक्षा जास्त वाढलेले आहे, ठीक आहे. जवळपास तुम्ही 65,000 प्लस या ठिकाणी धरून चला CP मुंबईचे. त्यानंतर मुंबई रेल्वे आहे, तर मुंबई रेल्वे या ठिकाणी जवळपास 2,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर पुणे कारागृह आहे, तर पुणे कारागृह या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 47,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर ठाणे शहर आहे, तर या ठिकाणी जवळपास 11,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर मीरा भाईंदर आहे, या ठिकाणी 2,000 प्लस अर्ज आले. त्याचबरोबर SP रायगड आहे, तर SP रायगड या ठिकाणी 11,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SP नंदुरबार आहे, तर या ठिकाणी मित्रांनो 4,900 प्लस अर्ज आलेले आहेत. त्याचबरोबर SP बीड आहे, तर SP बीड या ठिकाणी जवळपास मित्रांनो 1,200 प्लस या ठिकाणी अर्ज आलेले आहे, ठीक आहे. तर हा जे मित्रांनो कालचा SP बीडचा अपडेट, ठीक आहे. त्यानंतर SP वर्धा आहे, तर SP वर्धा या ठिकाणी 890 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SP नांदेड आहे, तर या ठिकाणी जवळपास विद्यार्थी मित्रांनो 7,900 प्लस अर्ज आले. त्यानंतर SP गोंदिया या ठिकाणी जवळपास मित्रांनो 5,200 प्लस अर्ज गेलेले आहे, ठीक आहे. SP गोंदिया या ठिकाणी. त्यानंतर SP लातूर आहे, SP लातूर चालक आहे, तर या ठिकाणी जवळपास 1,000 प्लस अर्ज गेलेले आहे. परभणी चालक आहे, तर या ठिकाणी 2,800 प्लस अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 7 दौंड आहे, तर या ठिकाणी 7,300 प्लस अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 5 दौंड आहे, तर या ठिकाणी 6,100 प्लस अर्ज आले. त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 11 नवी मुंबई या ठिकाणी 11,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक अमरावती या ठिकाणी जवळपास 15,000 प्लस अर्ज गेलेले आहे. त्यानंतर जळगाव आहे, जळगाव SP आहे, तर या ठिकाणी 3,100 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर मुंबई ड्रायव्हर आहे, तर मुंबई ड्रायव्हर या ठिकाणी 29,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर नागपूर ग्रामीण आहे, तर नागपूर ग्रामीण या ठिकाणी 7,100 प्लस आतापर्यंत अर्ज गेलेले आहे. त्याचबरोबर SRPF चंद्रपूर आहे, तर SRPF चंद्रपूर या ठिकाणी 7,000 प्लसच्या जवळपास गेलेले आहे. त्यानंतर मुंबई कारागृह आहे, तर मुंबई कारागृह या ठिकाणी मित्रांनो 29,000 प्लस अर्ज गेलेले आहे. त्यानंतर चंद्रपूर बँड्समन आहे, तर चंद्रपूर बँड्समनमध्ये जागासुद्धा बऱ्यापैकी आहे या ठिकाणी. तर
कमी या ठिकाणी अर्ज आलेले आहे. चंद्रपूर बॅट्समनमध्ये जवळपास 3000 प्लस अर्ज आलेले आहे. तर आपण बॅट्समनमध्ये जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर सर्वात कमी फॉर्म जे आहे हे मित्रांनो बॅट्समन घटकामध्ये येत आहे. कारण की बघा बॅट्समनमध्ये काय आहे मित्रांनो, जास्त विद्यार्थ्यांना ते ट्रम्पेट वगैरे वाजवता येत नाही. वाद्य जे आहे पोलिसाचं ते जे वाद्य आहे मित्रांनो, तर ते बऱ्याच विद्यार्थ्यांना वाजवता येत नाही बॅट्समनमध्ये. त्यामुळे खूप कमी मुले या ठिकाणी बॅट्समनला फॉर्म भरत आहे. रायगडला सुद्धा खूप कमी मुलांनी फॉर्म भरलेला आहे. ठीक आहे. तर यामध्ये जे आहे आपण कॉम्पिटिशनचं जर बघितलं तर जास्त कॉम्पिटिशन बॅट्समनमध्ये जे आहे मित्रांनो पाहायला मिळत नाही. कारण की त्यामध्ये खूप कमी विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरत आहे, जसं आपण बघितलं तर. ठीक आहे. त्यानंतर पहा SP अहमदनगर आहे, तर या ठिकाणी 2900 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो SRPF गट क्रमांक 4 नागपूर आहे, तर या ठिकाणी 15300 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर बॅट्समन रायगड बघू शकता 90 प्लस अर्ज आले फक्त. त्यानंतर SRPF कोल्हापूर आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 5500 प्लस अर्ज आलेले आहे. ठीक आहे. आणि सर्वांना एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, ज्यांनी सुद्धा फॉर्म वगैरे भरला असेल तर तुमचा जो पण टोकन नंबर असेल मित्रांनो, तो आपल्या व्हिडिओ खाली कमेंट करा. तुमचंसुद्धा मित्रांनो व्हिडिओमध्ये नाव घेण्यात येणार आहे. ठीक आहे. तर यामध्ये जे मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे, जो तुमचा टोकन नंबर आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी फॉर्म भरताना या ठिकाणी फायदा होणार आहे मित्रांनो. तर एवढं सहकार्य करा या ठिकाणी. तर ज्यांनी अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कमेंट करा ज्यांनी 28 मार्चला फॉर्म भरला आहे. ठीक आहे. ज्यांनी सुद्धा 28 मार्चला फॉर्म भरला असेल, तुमचा जो पण टोकन नंबर असेल तर तो मित्रांनो कमेंटमध्ये सांगा आणि तुमचा जिल्हा त्या ठिकाणी सांगा. ठीक आहे. तर तुमचं मित्रांनो कमेंट जे आहे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये घेणार आहे. तुमची जे कमेंट आहे तर ते मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये घेणार आहे स्पेशल. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे कोणकोणत्या विद्यार्थ्यांनी कमेंट केली याबद्दल. त्यानंतर SRPF हिंगोली आहे, तर या ठिकाणी 14500 प्लस अर्ज आले आहे. SP रत्नागिरी आहे, तर या ठिकाणी 700 प्लस अर्ज गेलेले आहे. पिंपरी चिंचवड या ठिकाणी 6700 प्लस अर्ज गेलेले आहे. CP पुणे ड्रायव्हर या ठिकाणी 5700 प्लस अर्ज आले आहे. त्यानंतर मुंबई ड्रायव्हर आहे, तर या ठिकाणी 41000 प्लस अर्ज आलेले आहे. छत्रपती संभाजी महाराज नगर रेल्वे 2500 प्लस अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर CP नागपूर या ठिकाणी 19000 प्लस अर्ज आले आहे. पुणे कारागृह 41000 प्लस अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर SP सोलापूर आहे, तर या ठिकाणी 2500 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 1 13000 प्लस अर्ज आले आणि SRPF जालना आहे, तर या ठिकाणी जवळपास 12000 प्लस अर्ज आलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कमेंट केले विद्यार्थ्यांनी रायगड या ठिकाणी 8600 प्लस अर्ज आलेले आहे. पिंपरीला या ठिकाणी 4000 प्लस अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर SRPF हिंगोली या ठिकाणी 13511 प्लस अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर सांगली कॉन्स्टेबलला आकाश सूरजुसे यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. 675 अर्ज आले या ठिकाणी. त्यानंतर मीरा भाईंदर तुम्ही बघू शकता 19000 प्लस अर्ज आलेले आहे. रायगडमध्ये 6500 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता CP मुंबई महिला 25500 प्लस अर्ज आले आहे. रायगडमध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पुणे ग्रामीण बघू शकता, टोकन क्रमांक 15400 प्लस अर्ज आले आहे. रामेश सोरमले यांनी जे मित्रांनो माहिती सांगितली आहे. तर तुम्ही सुद्धा असेच कमेंट करा मित्रांनो, टोकन नंबर सांगा, तुमचं सुद्धा व्हिडिओमध्ये नाव घेण्यात येणार आहे. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.